फॉर्मेशन ऑफ रेनबो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण रेनबो कसा फॉर्म होतो त्याचा अभ्यास करणार आहोत. रेनबो ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य आपण सगळे आपल्या आजूबाजूला नेहमी बघतो. इंद्रधनुष्यामध्ये 7 कलर असतात, 7 रंग असतात, जे आपण कसे लक्षात ठेवतो. मराठीमध्ये लक्षात ठेवायचे असेल तर तानापी हिनी पाजा हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवतो. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर विबग्योर हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवतो. सो इंद्रधनुष्य आपण कधी बघतो? जनरली पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस सूर्य येतो त्यावेळेस आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. आता हे इंद्रधनुष्य कसा फॉर्म होतो किंवा रेनबो कसा फॉर्म होतो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला सायन्स माहिती नव्हतं त्यावेळेस आपण काय म्हणायचो की इंद्रधनुष्य का दिसतो किंवा रेनबो काय येतो, तर आपण असं म्हणायचो की खूप पाऊस झाला तर तो पाऊस थांबवण्यासाठी इंद्रदेवता धनुष्य घेऊन येतो आणि तो जो आपल्याला दिसतो तो असतो इंद्रधनुष्य. अशी काही स्टोरी आपण सांगायचो. बट आता आपल्याला सायंटिफिक रिझन समजून घ्यायचं आहे रेनबो फॉर्मेशनचं. सो ह्या चॅप्टरमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमध्ये आपण 3 फेनॉमेनॉन बघितलेले किंवा 3 लाईटचे फीचर बघितलेले. फर्स्ट फीचर होता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? लाईट बेंड होते, हे एक फीचर आपण बघितलं. त्यानंतर डिस्पर्शन हे एक फीचर आपण बघितलं. डिस्पर्शन म्हणजे काय? व्हाईट लाईट ही त्याच्या कंपोनंटमध्ये स्प्लिट होते. म्हणजे व्हाईट लाईट ही 7 कलरची बनलेली असते असं आपण बोलतो व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये. सो व्हाईट लाईट 7 कलरमध्ये अशी स्प्रेड आउट होते, याला आपण बोलतो डिस्पर्शन. आणि त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आपण बघितली, दॅट इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजेच काय? एखादी लाईट एखाद्या मीडियममध्ये कम्प्लिटली रिफ्लेक्ट होते, याला आपण बोलतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर आता या 3 फेनॉमेननच्या बेसिसवरती आपल्याला रेनबो फॉर्मेशनचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, समजले इथपर्यंत? सो रेनबो मेजरली जसं आपण बोललो की रेनबो मेजरली आपल्याला कधी दिसतात? रेनी सीझनमध्ये किंवा रेनी डेजमध्ये दिसतात. तर रेनबो फॉर्म होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं? सनलाईट पाहिजे असतो. ठीक आहे, ज्यावेळेस पाऊस पडून गेलेला असतो आणि वातावरणामध्ये पाण्याचे ड्रॉपलेट जमा झालेले असतात आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यावरती सनलाईट किंवा सनरेज पण नाही त्यावेळेस रेनबो फॉर्म होतो. सो रेनबो फॉर्मेशन मेजरली रेनी सीझनमध्ये दिसतं. फक्त रेनी सीझनमध्ये असं नाही तर काही वॉटरफॉल असतात, असे मोठे मोठे धबधबे असतात, तिथे सुद्धा तुम्ही रेनबो कधी कधी बघू शकता. कारण काय होतं बघा, रेनबो फॉर्म होण्यासाठी आपल्याला पाहिजे वॉटर ड्रॉपलेट, पाण्याचे काही ड्रॉपलेट्स पाहिजे आणि त्यानंतर सनलाईट पाहिजे. वॉटरफॉलचे इथे वॉटर ड्रॉपलेट्स अवेलेबल असतात, सनलाईट असते, त्यामुळे तुम्हाला फक्त रेनी सीझनमध्येच रेनबो दिसेल असं नाही तर वॉटरफॉलच्या जवळ सुद्धा तुम्हाला रेनबो दिसू शकता. सो रेनबो फॉर्म होण्यासाठी सनलाईट पाहिजे असतं, वॉटर ड्रॉपलेट पाहिजे असतं. मेजरली रेनी सीझन किंवा आपण असं बोलू शकतो नियर वॉटरफॉल सुद्धा आपल्याला रेनबो बघायला मिळतं. रेनबोमध्ये हे कलर्स असतात विबग्योर किंवा रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट, हे कलर आपल्या रेनबोमध्ये दिसतात. तर आता एक्झॅक्टली प्रोसेस काय होते? तर डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये आपण बघितलं की असा एक प्रिझम असतो, सनरे अशी येते आणि त्यानंतर सनरे इथे आल्यानंतर स्प्लिट होते किंवा डिस्पर्स होते. दिस इज डिस्पर्शन ऑफ लाईट. आता होत काय आहे, ज्यावेळेस रेनबो फॉर्म होतो त्यावेळेस हे जे वॉटर ड्रॉपलेट आहे हे वॉटर ड्रॉपलेट टायनी प्रिझम म्हणून ॲक्ट होता. म्हणजे हे जे छोटे छोटे पाण्याचे ड्रॉपलेट्स असतात ना, हे सगळे ड्रॉपलेट प्रिझम म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे, प्रिझम म्हणून ऍक्ट होतात, त्यामुळे काय होणार आहे? सिमिलर टू प्रिझम याच्यामध्ये सुद्धा डिस्पर्शन होणार आहे. सो त्यासाठी आपण काय एक इथे एक फिगर दाखवलेली आहे. यामध्ये एक वॉटर ड्रॉपलेट कन्सिडर केलेला स्पेरिकल शेपमध्ये, स्पिअरच्या शेपमध्ये आहे, स्पेरिकल शेपमध्ये एक वॉटर ड्रॉपलेट कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर ही एक सनलाईट इथे येताना दाखवलेली आहे. तर जसं मी बोलली इथे आपल्याला 3 फीचरचा यूज करायचा आहे. एक आहे रिफ्रॅक्शन, एक आहे डिस्पर्शन आणि थर्ड आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर या 3 फेनॉमेनॉनमुळे रेनबो फॉर्म होतोय. तो सनलाईट इथे येणार, दिस इज अ वॉटर ड्रॉपलेट. वॉटर ड्रॉपलेट आहे म्हणजे आतमध्ये पाणी आहे, पाणी आहे म्हणजे हे मीडियम कसं झालं? हे डेन्सर मीडियम झालं. आणि हे इथे असणारं मीडियम म्हणजे काय असणार? एअर असणार आहे. एअर म्हणजे काय? दिस इज रेअरर मीडियम. ठीक आहे, आता काय होतं? सनलाईट रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल करते. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की लाईट रे ज्यावेळेस एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेस लाईट रे बेंड होते. दॅट इज नथिंग बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे काय होतं? सनलाईट इथे येणार, इथे येणार, आता मीडियम चेंज होतं त्यामुळे इथे काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन होणार आहे म्हणजेच काय? इथे लाईट बेंड होणार आहे. लाईट कशी बेंड होते? आपण बघितलं की ज्यावेळेस लाईट रे रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये जाते, लाईट रे अशी येते. आयडियली लाईट रेने असं स्ट्रेट गेलं पाहिजे, बट आता ती लाईट रे स्ट्रेट नाही जाते बिकॉज ऑफ चेंज ऑफ मीडियम. मग ती काय करते? जर मी अशी नॉर्मल ड्रॉ केली, हा मीडियम आहे रेअरर, हा मीडियम आहे डेन्सर. ज्यावेळेस रेअरर टू डेन्सर लाईट रे ट्रॅव्हल करते त्यावेळेस ती डेन्सर मीडियममध्ये गेल्यानंतर ती नॉर्मलच्या दिशेला इन्क्लाइन होते किंवा नॉर्मलच्या दिशेला ती झुकते, त्यामुळे लाईट अशी बेंड होणार आहे. सो त्याच पद्धतीने सनलाईट अशी येणार, इथे येणार. आता इथे काय होणार आहे? मीडियम चेंज होते, इथे होणार आहे रिफ्रॅक्शन. इथे काय होते? रिफ्रॅक्शन. ठीक आहे, समजलं? फर्स्ट रिफ्रॅक्शन इथे होते. आता इथे आली, इथे एअर मीडियम होते, इथे मीडियम आहे वॉटर.
रिफ्रॅक्शन इथे झालेलं आहे, बट आपण ज्यावेळेस डिस्पर्शन ऑफ लाईट बघितले, ही टर्म बघितली, त्यावेळेस आपण बघितलं की सनलाईट किंवा लाईट रे जी व्हाईट लाईट असते ही 7 कलर्सची बनलेली असते. हे ते 7 कलर्स असतात. हे जे सगळे कलर्स असतात हे एअर किंवा व्हॅक्यूममध्ये युनिफॉर्म स्पीडनी किंवा एका स्पीडनी ट्रॅव्हल करतात. बट अदर मीडियम अदर दॅन एअर अँड व्हॅक्यूम हे जे कलर्स आहे हे सगळे कलर्स या प्रत्येक कलरला डिफरंट वेवलेंथ असते. प्रत्येक कलरला डिफरंट वेवलेंथ असते आणि डिफरंट वेवलेंथसाठी एखाद्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा डिफरंट असतो. हे सगळं आपण डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर एकदा डिस्पर्शन ऑफ लाईटचा व्हिडिओ नक्की बघा. सो प्रत्येक जो कलर असतो याची प्रत्येक कलरची डिफरंट वेवलेंथ असते. डिफरंट वेवलेंथसाठी हे जे मटेरियल असणार आहे या मटेरियलचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट आहे म्हणजेच काय, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, बेंडिंग ऑफ लाईट, म्हणजे प्रत्येक कलरचं बेंडिंग वेगवेगळं होणार आहे. त्यामुळे जर सनलाईट अशी येते त्यामुळे काय होणार, सनलाईट 7 कलरची जी बनलेली असते त्यामध्ये असणार हा जो प्रत्येक कलर आहे हा प्रत्येक कलर डिफरंट अमाऊंटमध्ये बेंड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कलर जो तसं सेपरेट म्हणजे ही असणार आहे रेड लाईट, त्यानंतर इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक जी लाईट आहे ती डिफरंट स्पीडनी यामध्ये ट्रॅव्हल होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ही जी व्हाईट लाईट आहे ही व्हाईट लाईट 7 कलरमध्ये स्प्लिट होते किंवा स्प्रेड होते. दिस इज नथिंग बट डिस्पर्शन. याला आपण काय बोलतो, डिस्पर्शन. त्यामुळे काय होतं बघा, इथे रिफ्रॅक्शन झालं, इथे आतमध्ये आलं, चेंज ऑफ मीडियम आहे, प्रत्येक कलर स्प्लिट झाला म्हणजेच काय, सनलाईट किंवा व्हाईट रे 7 कलरमध्ये स्प्लिट झाली. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू कलर्स ऑर कॉन्स्टिट्युएंट कलर्स इज नथिंग बट डिस्पर्शन. म्हणजे इथे काय होतं, डिस्पर्शन होतं. समजलं इथपर्यंत? रिफ्रॅक्शन झालं, डिस्पर्शन झालं. आता ही जी व्हाईट लाईट आहे ही कलरमध्ये स्प्लिट झाली, इथपर्यंत आली. आता ज्यावेळेस रेनबो फॉर्मेशन व्हायचे असतात त्यावेळेस काय पाहिजे असतं की अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो हा नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स, क्रिटिकल अँगल या सगळ्या गोष्टी आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी अँगल ऑफ इन्सिडन्स हा नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो त्यावेळेस काय होतं, जे लाईट रेज आहे ते टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होतात. सो रेनबो फॉर्मेशनसाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पाहिजे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असण्यासाठी जो इन्सिडन्स अँगल आहे हा नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त पाहिजे. ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल त्यावेळेस काय होणार आहे, हे जे सगळे रेज आहे हे कम्प्लिटली इंटरनली रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, समजतंय काय होणार आहे, कम्प्लिटली इंटरनली रिफ्लेक्ट होणार आहे. तर ते सीन इथे होतोय, हा कलर इथे आला, त्यानंतर हा कलर इथे आला, इथे मध्ये असणारा हा कलर आहे हा असा असणार आहे, असं असणार. प्रत्येक जो कलर आहे हा प्रत्येक कलर इंटरनली रिफ्लेक्ट होत आहे. दिस इज नथिंग बट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जर हा अँगल आय इज नॉट ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, जर इन्सिडन्स अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त नसेल तर रेनबो फॉर्म होणार नाही. हे जे लाईट रेज आहे असे बाहेर पडून जातील. लाईट रेज म्हणण्यापेक्षा हे जे कलर्स आहे हे असे बाहेर पडून जातील. त्यावेळेस रेनबो फॉर्म होणार नाही. रेनबो फॉर्मेशनसाठी नेहमी आपल्याला पाहिजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होतं, ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. सो अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे सेम मीडियममध्ये लाईट रेज जे आहे ते परत रिफ्लेक्ट होऊन येणार. त्यामुळे बघा ही लाईट रेज सेम मीडियममध्ये आली, सेम मीडियममध्ये आली. आता इथे काय केलं, मेजरली मी 2च कलर्स दाखवले, एंडचे कलर रेड आणि व्हायलेट, हे 2च कलर दाखवले. याच्या आतमध्ये सुद्धा कलर्स असणार आहे. सो इथे होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यामुळे हे रेज परत सेम मीडियममध्ये इथे येतात. आता इथे आल्यानंतर काय होणार आहे, अगेन हे जे रेज आहे हे बाहेर पडणार आहे. हे मीडियम आहे डेन्सर, हे मीडियम आहे रेअर. अगेन डेन्सर टू रेअर म्हणजे मीडियम चेंज होत आहे. चेंज ऑफ मीडियम म्हणजे इथे अगेन काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार, हे जे सगळे कलर्स आहे हे ॲज इट इज इथे बाहेर पडणार. फक्त काय होणार आहे, त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स वाढेल. म्हणजेच काय, सेपरेशन ऑफ कलर इथे होणार आहे. आणि हे कलर्स इथून बाहेर पडले की आपल्याला दिसतो रेनबो. समजलं रेनबो फॉर्मेशन कसं होतं ते. तर बघा, रेनबो फॉर्मेशनसाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक वॉटर ड्रॉपलेट कन्सिडर केलेला आहे, सनलाईट घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी इथे सनलाईट अशी येणार, इथे येणार, चेंज ऑफ मीडियम आहे, रिफ्रॅक्शन होणार, आतमध्ये जाणार. आता इथे आपल्याला माहिती आहे की सनलाईट जी असते ती 7 कलरची बनलेली असते. मीडियम अदर दॅन एअर अँड व्हॅक्यूम, त्यामध्ये प्रत्येक कलर जो असतो हा कलर वेगवेगळ्या स्पीडने ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, प्रत्येक कलरसाठी या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार. त्यामुळे प्रत्येक कलर आपला पाथ चूज करतो. आपला पाथ चूज करून प्रत्येक कलरचा सेपरेट मूव्ह होतोय. त्यामुळे काय होतं, सनलाईट 7 कलरमध्ये स्प्रेड होते. त्यानंतर ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल त्यावेळेस तिथे होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्यामुळे हे सगळे कलर्स परत असे सेम मीडियममध्ये परत येणार, इथे येणार. इथे आल्यानंतर अगेन बाहेर त्याला यायचं, चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजे अगेन इथे बेंडिंग होणार आहे. बेंडिंग झालं म्हणजेच काय, अगेन इथे रिफ्रॅक्शन झालं. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर कलर्स बाहेर येणार आणि इथे आपल्याला दिसणार आहे रेनबो. ठीक आहे, समजलं. सो इथे मी प्रोसिजर लिहिलेली आहे.
सनलाईट स्ट्राइक्स रेनड्रॉप. सो रेनबो कसा फॉर्म होतो स्टेप बाय स्टेप इथे प्रोसिजर लिहिलेलं आहे. सनलाईट स्ट्राइक्स रेनड्रॉप म्हणजे हा रेनड्रॉप आहे, या रेनड्रॉपवरती सनलाईट येऊन पडते, स्ट्राईक करते. ओके. सम ऑफ द लाईट इज रिफ्लेक्टेड अँड सम इज रिफ्रॅक्टेड. इथे एक गोष्ट अजून मेन्शन करायची राहिली की ज्यावेळेस सनलाईट अशी येणार त्यावेळेस काय होणार आहे, काही अमाऊंटमध्ये लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट म्हणजे काय, लाईट अशी येते आणि सेम मीडियममध्ये परत जाते, याला आपण बोलतो रिफ्लेक्शन. तर इथे सुद्धा ही सनलाईट येणार आणि काही अमाऊंटमध्ये सेम मीडियममध्ये ती अशी रिफ्लेक्ट होणार आहे. बट आपण ते रिफ्लेक्शन इग्नोर करतो, रिफ्लेक्शन आपण इथे इग्नोर करतो. सो सम ऑफ दी लाईट इज रिफ्लेक्टेड अँड सम इज रिफ्रॅक्टेड. अशी लाईट येणार, काही लाईट रिफ्लेक्ट झाली, रिमेनिंग लाईट रिफ्रॅक्ट झाली. रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्ट. ठीक आहे. रिफ्लेक्ट म्हणजे काय, सेम मीडियममध्ये ती बाउन्स ऑफ होते किंवा बाउन्स बॅक करते. आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस मीडियम चेंज होतं त्यावेळेस लाईट रे जी ती बेंड होते, दॅट इज रिफ्रॅक्शन. सो लाईट रे इथे येणार, काही अमाऊंटमध्ये रिफ्लेक्ट झाली, काही अमाऊंटमध्ये रिफ्लेक्ट झाली. सम ऑफ दी लाईट इज रिफ्लेक्टेड, सम ऑफ दी लाईट इज रिफ्रॅक्टेड. इनसाइड ड्रॉपलेट. आता ड्रॉपलेटच्या आतमध्ये काय होतं, डिफरंट कलर्स हॅव डिफरंट वेवलेंथ. आपल्याला माहिती आहे प्रत्येक कलरची वेगवेगळी वेवलेंथ असते. सो डिफरंट कलर्स ट्रॅव्हल विथ डिफरंट स्पीड. प्रत्येक कलर वेगवेगळ्या स्पीडने किंवा वेगवेगळ्या स्पीडने ट्रॅव्हल करतो किंवा वेगवेगळ्या अँगलने बेंड होतोय, रिझल्टिंग डिस्पर्शन. त्यामुळे इथे काय होते, डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स. सो इथे होते डिस्पर्शन. ठीक आहे. देन डिस्पर्शन झाल्यानंतर इफ आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, जर अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल तर तिथे काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग इथे काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं, लाईट रेज इथे आले, अगेन चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजे इथे अगेन काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर इथे काय होतं, इन्क्रीज सेपरेशन ऑफ कलर्स. इथे रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हे जे कलर्स आहे याच्यामध्ये असणारं सेपरेशन वाढतं. या सेकंड रिफ्रॅक्शनमुळे काय होतंय, या कलर्समध्ये असणारं सेपरेशन किंवा डिस्टन्स जे आहे ते वाढत आहे आणि हे कलर्स इथून बाहेर पडतात, रिझल्टिंग इन ब्युटिफुल रेनबो. आणि अशा पद्धतीने रेनबो फॉर्म होतो. ठीक आहे. समजलं, प्रोसिजर लक्षात येईल. बघा बऱ्याचदा क्वेश्चन येतो की रेनबो कसा फॉर्म होतो, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की रिफ्रॅक्शन होते. ठीक आहे. रिफ्रॅक्शन होते, पाण्याच्या ड्रॉपलेटमध्ये रे जाते, इथे होणार आहे डिस्पर्शन. डिस्पर्शन झाल्यानंतर जर आपल्याला रेनबो पाहिजे असेल त्या ठिकाणी झालं पाहिजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी आय शुड बी ग्रेटर दॅन थीटा सी, दॅट इज क्रिटिकल अँगल. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार, इथे येणार, अगेन ते बाहेर पडणार आहे, चेंज ऑफ मीडियम आहे म्हणजे इथे अगेन रिफ्रॅक्शन होणार आहे. या रिफ्रॅक्शनमुळे काय होते, हे जे कलर्स आहे याच्यामध्ये असणार सेपरेशन वाढते. सो रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर ह्या गोष्टी मेन्शन करून तुम्हाला रेनबो फॉर्मेशन एक्सप्लेन करायचं आहे.